सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली आहे 9195 जागांसाठी आणि सीआरपीएफला सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते। तर सीआरपीएफची जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेड्समॅनची भरती निघाली आहे 9195 जागांसाठी आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे, फक्त शिक्षण 10वी पासवर। तर 10वी पास यामध्ये शिक्षण ठेवण्यात आलं आहे। तर सीआरपीएफ ट्रेड्समॅन भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू आहे, तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे या ठिकाणी चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 19 मे 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रिया काय, यामध्ये जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, सीआरपीएफ भरतीमध्ये सर्वात अगोदर आपलं काय यामध्ये मैदानी चाचणी ग्राउंड आहे, त्यामुळे यामध्ये जे काही विद्यार्थी पेपरवाले आहे तर ते ग्राउंडमध्ये त्या ठिकाणी छाटून जाते कटून जाते, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये 5 किलोमीटर रनिंग सर्वात अगोदर ग्राउंड आहे, त्यानंतर पेपर आहे, त्याचबरोबर ट्रेड टेस्ट वगैरे कशा प्रकारे राहणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, संपूर्ण माहिती सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ लेखी परीक्षा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सीआरपीएफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स या भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पास सीआरपीएफ ट्रेड्समॅन मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार सांगितलं होतं की 10,000 जागांसाठी सीआरपीएफ ट्रेड्समॅनची भरती निघणार आहे म्हणून। तर फायनली ही भरती या ठिकाणी सीआरपीएफ ट्रेड्समॅनची आलेली आहे आणि आपला जो अंदाज आहे हा या ठिकाणी खरा लागला। आणि इथून जे 4 ते 5-6 महिने अगोदर मी व्हिडिओ बनवायचा की सीआरपीएफ ट्रेड्समॅनची भरती येत आहे, तुम्ही पाहून घेता, जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे। तर शेवटी या ठिकाणी भरती निघाली। तर अगोदर सांगण्याचा तुम्हाला उद्देश काय राहते, भरती निघायच्या अगोदर तुम्हाला सांगण्याचा जो उद्देश राहते की तुम्ही आपापल्या तयारीमध्ये लागले पाहिजे, तुमची तयारी झाली पाहिजे, तुमचा ग्राउंड झाला पाहिजे, तुमचा अभ्यास झाला पाहिजे, तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे। आपली जर तयारीच नसेल तर आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्यामुळे तुम्हाला अगोदरपासूनच जे विद्यार्थी मित्रांनो आपण वॅकन्सी येते ते सांगून देत असतो, ठीक आहे। तर आता सीआरपीएफ ट्रेड्समॅन आता कसं झालं, एकदम आता भरपूर विद्यार्थ्यांनी हे सिरियसली या ठिकाणी विषय घेतला नाही, आता एकदम फॉर्म भरणे चालू झाले, आता विद्यार्थी खऱ्या अर्थानं तयारीला लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काय आपल्याला चुकानी करायच्या अगोदरपासून जर अभ्यास केला असता तर आतापर्यंत आपण किती समोर या ठिकाणी गेलो असतो अभ्यासाच्या माध्यमातून, ठीक आहे। तर आता सीआरपीएफ ट्रेड्समॅनची ही जी भरती आहे तर फ्रेशर उमेदवार यामध्ये भरू शकता, 10वी पास झाले, शिक्षण 10वी पास ठेवण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्या कानाकोपऱ्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये 9195 जागा आहे आणि 19 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। सध्याच्या कंडिशनला फॉर्म भरताना गडबड करू नका, ठीक आहे, कारण की 19 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, आणखीन भरपूर काही टाईम आहे फॉर्म भरण्यासाठी। आता यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते आणि यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर काही काही पदामध्ये वयोमर्यादा 18 ते 27 आहे, एससी एसटीला 18 ते 32, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 30 आणि काही काही पदे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 18 ते 23 वर्षापर्यंत, ओपन कॅटेगरीसाठी एससी एसटी कॅटेगरीला 18 ते 28 वर्षापर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 26 वर्षापर्यंत एवढं काही वयोमर्यादा ठेवण्यात आलं आहे। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय मोजले जाणार आहे गणलं जाणार आहे 1 जानेवारी 2026 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर आपण फीचा जर आपण विचार केला, जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आहे। बाकी तुम्ही एससी एसटी कॅटेगरीचे असाल आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपया सुद्धा आपल्याला फी भरावं लागणार नाही, तर आवर्जून फॉर्म भरा। आणि त्याचबरोबर महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबी ओपन एसबीसी एससीबीसी एससीबीसी कोणतीही कॅटेगरी असा 1 रुपया सुद्धा फी महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आलेली नाही आहे, तर आवर्जून फॉर्म भरा। महिला उमेदवारांनी महाराष्ट्रातील 1 रुपया सुद्धा फी यामध्ये ठेवण्यात आलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये काहीही फी नाही आहे, तर डायरेक्ट फॉर्म भरून टाका। तर चांगली ही सुवर्ण संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे। आणि त्याचबरोबर 19 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ट्रेड टेस्ट असणार आहे, चौथ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट ऑप्शन आणि 5व्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची आहे। सीआरपीएफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस
फोर्समध्ये, ठीक आहे. आता सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे CRPF ट्रेड्समॅनमध्ये जे सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये मैदानी चाचणी आहे, ग्राउंड आहे. तर ग्राउंड आपलं जे विद्यार्थी मित्रांनो उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी तुम्ही ST कॅटेगरीच्या जर समजा OBC कॅटेगरीचे असाल, SC कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी EWS कॅटेगरीचे असाल आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जे काही कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीचे असाल, फक्त ST कॅटेगरी सोडून तर उंची यामध्ये 170 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीच्या सोडून असाल कोणत्या कॅटेगरीच्या तर 157 सेंटीमीटर उंची आहे. छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे. तर एवढी काही उंची आणि ST कॅटेगरीच्या जर असाल पुरुष उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवार ST कॅटेगरीच्या असाल तर 150 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी आहे. छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर एवढी काही उंची लागणार आहे. आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय मैदान चाचणी ग्राउंड आहे. तर ग्राउंड आपलं कोणत्या ठिकाणी असणार आहे, महाराष्ट्रामध्ये 2 सेंटर देण्यात आलं आहे. एक नागपूरचं सेंटर आहे CRPF कॅम्प नागपूर आहे, तिथं आपलं एक तर ग्राउंड होणार आहे, किंवा मग तळेगाव CRPF सेंटर पुणे आहे. तर ह्या ज्या ठिकाणी SSC GDचं 2024ला ग्राउंड होतं, तर ह्या 2 ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं CRPFचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण की ते सेंटर दिलेलं आहे जाहिरातीमध्ये, हे 2च सेंटर आहेत. 2 सेंटरपैकी कोणतंही सेंटर आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे. ग्राउंडला जर इव्हेंट पाहिलं तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे. 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांना 24 मिनिटांमध्ये मारायचे. जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. मार्क वगैरे नाही आहे यामध्ये, जसं महाराष्ट्र पोलीसला SRPFमध्ये जसे मार्क राहते तसे मार्क नाही आहे. फक्त 5 किलोमीटर रनिंग जर तुम्ही 24 मिनिटाच्या अंदर रनिंग मारली तर आपण या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय राहतो, ग्राउंड पास राहतो, एक लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटापेक्षा जर जास्त टाईम आला, 1 सेकंड जरी जास्त आला तर आपल्याला फेल केल्या जाते, घरी पाठवल्या जाते, एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे ग्राउंड आहे. महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिला, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे. जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ज्या आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग ह्या 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त टाईम आला तर आपल्याला फेल केल्या जाणार आहे, अपात्र केल्या जाणार आहे. अशा प्रकारे CRPFचं या ठिकाणी ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे. 8.5 मिनिटाच्या अंदर आले तर ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, पास असणार आहे, ठीक आहे. आणि ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे. पेपर 100 मार्काचा आहे, ज्यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं 100 मार्काचा पेपर असणार आहे. हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामरचा 25 मार्काचा या ठिकाणी पार्ट असणार आहे. तर यापैकी जे एक तर हिंदी व्याकरण आपण चूज करू शकता किंवा इंग्रजी ग्रामर चूज करू शकता, जे तुम्हाला जमते ते तुम्ही चूज या ठिकाणी करू शकणार आहे, एक लक्षात ठेवा. SSC GDचा जसा पॅटर्न आहे तर सेम तसाच या ठिकाणी पॅटर्न CRPF ट्रेड्समॅनचा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. हिंदी व्याकरण किंवा तुम्ही या ठिकाणी इंग्रजी ग्रामर 2 पैकी निवडू शकता. अशा प्रकारे पेपर आहे. 100 मार्काचा पेपर असणार आहे. 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाईम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 जर प्रश्न चुकले, 1-2 काही प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे. अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग आहे. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे CRPF ट्रेड्समॅन भरतीबद्दल. आजच्या साठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय